आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. खोलीत वातावरण तापलेलं होतं. गैरसमज, राग आणि न सांगितलेली सत्य यांचं जाळं अजून घट्ट होत चाललं होतं. एकमेकांवर आरोप करताना दोघेही नकळत काहीतरी मोठं लपवतायत असं वाटत होतं. पण नक्की कोण खरं आणि कोण खोटं? बाहेर सगळं शांत असलं तरी त्या बंद दरवाजामागे असं काहीतरी घडत होतं, जे पुढे सगळ्यांचं आयुष्य बदलू शकतं. एक धक्कादायक सत्य आणि त्यातूनच वाढत चाललेला ताण. आता पुढे काय होणार? दरवाजा उघडल्यावर सगळं स्पष्ट होईल की गोंधळ अजूनच वाढेल? सगळे मेंबर्स मात्र आता आश्चर्यचकित चेहऱ्याने सक्षमकडे बघत होते. त्या दोघांच्याही वागण्यावरून ते दोघे एकमेकांना ओळखत असल्याचं त्यांना स्पष्ट जाणवत होतं. सक्षमने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं. ते बघून त्याने तिचा हात सोडला. You're injured. Take some rest. And then you can go. तशी युगा डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली. त्याच्या तोंडून इतके शांत आणि प्रेमळ शब्द म्हणजे तिच्यासाठी अविश्वसनीय गोष्ट होती. हाय, तेरे प्यार में गुलाब जामुन बन गया. वरना पसंद तो मुझे भी करेला ही था. पाठीमागे ध्रुवने सक्षमचे ते गोडगोड बोल ऐकून मनातल्या मनात त्याला एक कॉम्प्लिमेंट देऊन टाकली. हा, काय म्हणालात? व्हॉट? हा, इंग्लिश कळत नाही का? सक्षम, अरे कसं बोलतोयस तू तिच्याशी? तू इकडे ये बाळा. अगं जखमा ओल्या आहेत तुझ्या अजून. लगेच काय पळतेस अशी? युगा आता कधी दुर्वाच्या तोंडाकडे तर कधी सक्षमच्या तोंडाकडे बघत होती. याच्या घरातले तर किती गोड गोड बोलतात माझ्याशी, मग हाच का असं विचित्र वागतो? याला दत्तक तर नाही घेतलं ना यांनी? काय ग, तुझं नाव काय आणि कुठे राहतेस तू? तुझ्या घरच्यांचा नंबर दे, आम्ही फोन करून कळवतो त्यांना. ते पण तुझी काळजी करत असतील ना? तसंही तिला आता तिची माहिती सांगावीच लागणार होती. ती स्वतः तर तिकडे जाऊ शकत नव्हती. ना तिच्याकडे फोन होता, ना पैसे. घरी गेल्यावर जी काही शिक्षा मिळेल ती सुद्धा आपल्यालाच भोगावी लागणार आहे, याची सुद्धा तिने मनाची तयारी करून घेतली. चूक आपलीच आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. आपण जर त्या बकराच्या मागे पळालोच नसतो तर पुढचं हे सगळं घडलंच नसतं असं तिला वाटत होतं. युगा, आय मीन युगंधरा जगदीश किर्लोस्कर. तिचं पूर्ण नाव ऐकून सक्षमने लगेच तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच सेकंदाला त्याने रागात हातांच्या मुठी आवळल्या. वाव यार, काय पॉवरफुल नाव आहे. युगंधरा जगदीश किर्लोस्कर.
आणि लग्नानंतर सौ युगंधरा सक्षम पाटील. ध्रुव मनातच त्याच्या अकलेचे तारे तोडत होता. त्याने मनोमन युगाला वहिनी म्हणून एक्सेप्ट करून टाकलं होतं. युवराज किर्लोस्कर, तुझा कोण आहे? भाऊ आहे तो माझा. तसं सक्षमने त्याचे दात एकमेकांवर आवळले. ज्या माणसामुळे सध्या त्याचं डोकं फिरलेलं होतं तो तिचा भाऊ होता. पाटलांना एका जागेवर शाळा सुरू करायची होती. ज्या बालकांना इंग्रजी माध्यमांची मोठमोठाली फी परवडत नाही अशा मुलांसाठी कमीत कमी फी मध्ये शाळा सुरू करायची असं त्यांनी ठरवलं होतं. शाळेसाठी जी जागा त्यांनी बघितली होती ती जागा किर्लोस्करांची होती. सत्यजितने ते काम सक्षमवर सोपवलं होतं. सक्षमने 1-2 वेळा त्यांच्या मॅनेजरशी बोलायचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण युवराजने त्यासाठी सपशेल नकार दिला. तो साधा सक्षमला भेटला सुद्धा नव्हता आणि त्याचाच सक्षमच्या मनात राग होता. दोघेही भाऊ बहीण शोभतात अगदी. एक उर्मट आणि दुसरी बावळट. मी एक फोन करू का? हो कर की. समू, तुझा फोन दे बरं तिला. अख्ख्या घरात फक्त याच माणसाकडे मोबाईल आहे का? आणि हे लोक याला इतकं इम्पॉर्टन्स का देत आहेत? आधीच घरच्यांचं टेन्शन आणि त्यात सक्षमचं टेन्शन. बिचारी दोन्हीकडे पुरती फसली होती. बरं तू बोलून घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी जेवण पाठवते. तुझ्या घरचे येऊपर्यंत आराम कर आणि काही लागलंच तर बिनधास्त सांग. दुर्वा एक स्माईल देत तिथून निघून गेली. तिच्या पाठोपाठ बाकी सगळे सुद्धा तिला काळजी घ्यायला सांगून एक एक करून निघून गेले. ध्रुव, तुझ्या पायाला काय फेविकॉल चिकटलाय का रे खालून? नाही रे दर्श, पण बघ ना किती क्यूट दिसतायत दोघे सोबत. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. युगा घाबरून त्याच्याकडे बघत होती आणि सक्षम रागात तिच्याकडे बघत होता. ध्रुव, आगाऊपणा बंद कर, नाहीतर भाई खरंच जोड्याने मारेल बघ तुला. चल गुपचूप इथून. दर्शने ध्रुवचा हात पकडला आणि त्याला रागातच जबरदस्ती ओढत तिथून घेऊन गेला. दरवाजा बाहेर उभं असणाऱ्या तिचा हात पकडून तिला जोरात आतमध्ये ओढलं आणि दुसऱ्या सेकंदाला त्याने दरवाजा बंद केला. हे सगळं इतक्या पटकन घडलं की एका क्षणासाठी ती सुद्धा घाबरली. हे काय करताय तुम्ही? तू सांग, तू काय करतेस? नक्की चालू काय तुझं आणि तुझ्या भावाचं? कसले प्लॅन करताय तुम्ही आमच्या विरोधात? तुला काय वाटलं मी मूर्ख आहे? मला कळणार नाही? कालपासून घोरपडीसारखी चिकटलीस तुम्हाला. आधी अंगावर येऊन काय पडलीस, नंतर मी तुझी मदत केली तर वरून मलाच सुनावलंस. भावाची धमकी देऊन गेलीस आणि आज तोंड घेऊन पुन्हा माझ्याच गाडी समोर येऊन पडलीस. तो एक एक पाऊल पुढे येत रागात तिच्याशी बोलत होता. तशी ती डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली. एकतर तो नक्की काय बोलतोय तेच तिला कळालं नव्हतं. अर्ध तर तिच्या डोक्यावरूनच गेलं होतं आणि तिचं त्याच्या गाडीसमोर पडण्याला तो तिचे प्लॅन समजत होता.
हे ऐकून आता तिच्या सुद्धा डोळ्यात राग पसरला. हे बघा, उगीच ऐकून घेते म्हणून तोंडाला येईल ते बोलायचं नाही हा. आणि मी सहन करतोय म्हणून माझ्या डोक्यावर बसायचं नाही हा. ओ हॅलो, तुम्ही काय सहन करताय मला? सहन तर मी करते. काल तुम्ही माझ्याशी उद्धटपणे वागलात, त्यानंतर सुद्धा मदतीच्या नावाखाली तुम्ही माझा चार चौघात अपमान केलात. मी सांगितलं होतं का तुम्हाला माझी मदत करा म्हणून? मी सांगितलं होतं का तुम्हाला त्या मुलाला मारायला? ते सगळं तुम्ही तुमच्या मर्जीने केलं. मग याचा दोष तुम्ही मला कसा देऊ शकता? आणि राहिला प्रश्न आजचा, तर मला जर एखाद्या गाडीखाली जायचंच असतं ना, तर मी दुसरी कोणतीही गाडी निवडली असती. पण मला मरायची काहीही हौस नाहीये. आणि तुम्ही मला तुमच्या घरी का घेऊन आलात? मुळात तुम्हाला कोणी सांगितलं होतं माझी मदत करा म्हणून? पडू द्यायचं होतं ना मला तिथेच. शोधणाऱ्यांनी शोधलं असतं मला. ही कसली मदत झाली? मदतीच्या नावाखाली घरी घेऊन यायचं आणि वरून सुनवायचं. अजबच आहात तुम्ही. तू आणि तुझा तो भाऊ दोघेही मेंटल आहात. ओ हॅलो, माझ्या भावाला काही बोलायचं नाही हा. तुम्हाला माहिती नाहीये त्याचा राग कसा आहे ते. खूप डेंजर आहे तो. तसं त्याने हाताचा अंगठा बाकी बोटांमध्ये दाबला. हातांची मूठ बंद होताच त्याच्या हातांवरच्या हिरवट नसा स्पष्ट दिसू लागल्या होत्या. तुझा भाऊ एक नंबरचा भेकड आणि उर्मट आहे. म्हणूनच जेव्हा मी जमिनीच्या व्यवहारासाठी त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने न भेटताच साफ नकार दिला. अरे एवढी हिंमत होती ना तर एकदा समोर येऊन नाही म्हणायचं ना. पण कदाचित त्याच्यात एवढी हिंमतच नाहीये पाटलांसमोर येऊन बोलायची. एक मिनिट, त्याने तुम्हाला भेटायला नकार दिला याचा अर्थ त्याला नसेल विकायची जमीन. तुम्हाला नाही या शब्दाचा अर्थ कळत नाही का? सगळीकडे फक्त स्वतःचीच मर्जी चालवायची आणि वरून लोकांनाच दोष द्यायचा. अजबच कायदा आहे तुमचा. तुझ्या भावाने त्या जमिनीवर दारूचे अड्डे सुरू केलेत. आधी तुझ्या घरात काय चालू आहे ते बघ आणि मग तोंडवर करून माझ्याशी बोल. समजलं? एक मिनिट, ती जमीन आमची आहे ना. मग त्या जमिनीवर तो दारूचे अड्डे टाकेल नाहीतर गांजाची शेती करेल. तुमचा काय संबंध आहे? म्हणजे त्यांनी तुम्हाला जमीन विकायला नकार दिला त्याचा राग तुम्ही आता माझ्यावर काढणार आहात का? जस्ट शट अप, ओके? जिथे त्याने ते दारूचे अड्डे टाकलेत ना, त्याच्या आजूबाजूला भरपूर गरीब लोक राहतात. तुला माहितीये, एका गरीबाच्या घरात 2 वेळच्या अन्नाची पण मुश्किल असते. लोक पैसा 2 वेळच्या अन्नासाठी कमवतात. पण जेव्हापासून तुझ्या भावाने ते अड्डे सुरू केलेत, तेव्हापासून ते लोक तो कमावलेला सगळा पैसा त्या दारूत वाया घालवतात. काही बेवडे दारूच्या इतक्या आहारी गेलेत की स्वतःच्या बायको मुलांच्या तोंडातला घास काढून त्या पैशांची ते दारू पितायत. मी त्याला वाटेल ती रक्कम द्यायला तयार आहे, पण मला ती जागा हवी आहे. त्या जागेवर आम्हाला शाळा सुरू करायची आणि हीच गोष्ट मी तुझ्या भावापर्यंत पोचवली सुद्धा होती. बट स्टील त्याने मला भेटायला नकार दिला आणि तो हे मुद्दाम करतोय. हे न कळण्या इतपत मी मूर्ख नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही पाटील एकदा जी गोष्ट ठरवतो ना ती करूनच राहतो. लवकरच तुझ्या भावाचे ते अड्डे बंद करून त्या जागेवर मी शाळा उभी करणार आहे आणि ती जमीन तर पाटलांचीच होणार. बघू कोणाचा बाप मला अडवतोय ते. बाहेर आपला भाऊ काय करतोय हे तिला काहीच माहिती नव्हतं.
घरातल्या कोणत्याही गोष्टी तिच्या समोर कधी बोलल्याच जायच्या नाहीत. घरात 2 वेळेला कोणती भाजी बनते या व्यतिरिक्त तिला घरातलं काहीच माहिती नसायचं. पण जेव्हा सक्षमच्या तोंडून तिने हे सगळं ऐकलं तेव्हा तिला सुद्धा युवराजचा खूप राग आला. काय झालं? आता का गप्प बसलीस? चेहरा तर असा केलाय जसा काय तुझ्या भावाचे कारनामे तुला माहितीच नाहीयेत. सॉरी, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले. तसं त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एका क्षणात बदलले. इतक्या वेळापासून त्याच्यासोबत तावातावाने भांडणारी ती आता सरळ त्याला सॉरी बोलून मोकळी झाली होती. तिचं ते सॉरी त्याच्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड होतं. हम तुम एक कमरे में बंद हो और दरवाजा लॉक हो, तेरे नैनों की भूल भुलैया में घर वाले शौक हो जाए. बाकी सगळे जसे आपापल्या कामाला गेले तसा ध्रुव परत दबक्या पावलाने गेस्ट रूमच्या बाहेर आला होता. समोरच्या बंद दरवाजाला बघून त्याने पुन्हा एकदा चांगल्या गाण्याची वाट लावून टाकली.